जय श्रीकृष्ण. मागच्या भागाचा प्रश्न होता, भगवान श्रीकृष्णांचा लाडका मित्र कोण? आणि उत्तर आहे सुदामा. आता 18व्या अध्यायात पूर्ण गीतेचे सार असल्यामुळे या अध्यायात बऱ्याच गोष्टींची पुनरावृत्ती आहे. आधीच्या आपल्या भागात बघितल्याप्रमाणे तुम्ही देखील तुमचे मित्र सहज ओळखू शकता. राजस, तामस की सात्विक आहेत ते. जेव्हा फ्री पिरियड असतो, म्हणजे वर्गावर शिक्षक नसतात, तेव्हा सात्विक मुलं फार तर गप्पा मारतील किंवा गोष्टीचे पुस्तक वाचतील. राजस मुलं खेळतील, चेष्टा मस्करी, हास्य विनोद करतील. आणि तामस मुलं इतर मुलांच्या खोड्या काढतील, आरडाओरड करतील, भिंतीवर लिहिणे, इतरांना रडवणे, मारणे, डबा खाणे अशा गोष्टी करतील. यात चूक किंवा बरोबर काहीच नाही. प्रत्येकाच्या उपजत स्वभावाप्रमाणे त्यांचे वागणे असते. पण या अंगभूत गुणाचा उपयोग करून घेता आला पाहिजे, ज्याला आपण कल चाचणी म्हणतो. सात्विक मूल संशोधन म्हणजे रिसर्च किंवा अध्यापन म्हणजे टीचिंग इत्यादी गोष्टी करू शकते. राजस मूल खेळाडू, व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट, व्यापार म्हणजे बिझनेस अशा क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करते. आणि बेडरपणा, शक्ती जिथे आवश्यक आहे अशा क्षेत्रात तामस मूल कौशल्य मिळवू शकते. आता आजची गोष्ट आहे हिरकणीची, पण एका कवितेतून ऐकूया ही गोष्ट. रायगडावर राजधानी होती शिवरायांची. रायगडावर राजधानी होती शिवरायांची, कथा सांगते तेथील हिरकणी बुरुजाची. कथा सांगते तेथील हिरकणी बुरुजाची. वसले होते गाव तळाशी वासुसरे या नावाचे. राहत होते कुटुंब तेथे गरीब धनगर गवळ्याचे. राहत होते कुटुंब तेथे गरीब धनगर गवळ्याचे. शोभत होते हिरा नावत्या कर्तबगार घरवालीचे. सांज सकाळी हिरा जात असे दूध घेऊनी गडावरती. सांज सकाळी हिरा जात असे दूध घेऊनी गडावरती. चालत होती बूज नितीती तेव्हा कामावरती. एके दिवशी दूध घालुनी हिरा क्षणभर विसावली. एके दिवशी दूध घालुनी हिरा क्षणभर विसावली. ध्यानी आले नाही तिच्या सांज कधी टळून गेली. सूर्यदेव मावळता बंद झाले गडाचे ते दरवाजे. सूर्यदेव मावळता बंद झाले गडाचे ते दरवाजे. मनात भ्याली हिरा म्हणाली वाट बघेल तान्हे माझे. हात जोडुनी करी विनवणी जाऊ द्या खाली मला. हात जोडुनी करी विनवणी जाऊ द्या खाली मला. गडकरी म्हणती नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला. बाळाच्या भुकेसाठी माय माऊली झाली वेडी पिशी. बाळाच्या भुकेसाठी माय माऊली झाली वेडी पिशी. कडा उतरुनी धावत जाऊनी घेई बाळाला ती कुशी. ऐकुनी हे धाडस तिचे महाराज अचंबित झाले. ऐकुनी हे धाडस तिचे महाराज अचंबित झाले. साडी चोळी देऊनी हिरास त्या सन्मानित केले. कड्यावरती त्या बुरुज बांधला साक्ष आईच्या प्रेमाची. कड्यावरती त्या बुरुज बांधला साक्ष आईच्या प्रेमाची. अशी आहे कथा रायगडाच्या हिरकणी बुरुजाची. अशी आहे कथा रायगडाच्या हिरकणी बुरुजाची. तात्पर्य याचे असे आहे की आईच्या प्रेमाशी कशाचीही तुलना होऊ शकत नाही. ह्याचा गर्भितार्थ हा आहे की कर्तव्य हाच धर्म आहे. कर्तव्य प्राणपणाने आणि प्रामाणिकपणाने पार पाडावे. धैर्य आणि बुद्धीचा वापर करून केलेल्या कर्तव्य कर्मात यश मिळतेच. श्लोक 78. यत्र योगेश्वरः कृष्णो
यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सगळ्या घटना प्रेरणा देणाऱ्या आहेत. महाराज योगी होते. त्यांचे चरित्र श्रद्धा, भक्ती, विश्वास आणि मोक्ष यांचे चालते बोलते उदाहरण आहे. म्हणूनच मोक्ष म्हटल्यावर शिवाजी महाराजांचे नाव डोळ्यासमोर येते. या क्षणात जगायचं, आनंदी राहायचं, निर्भय निशंक होऊन जगायचं, देवासाठी जगायचं, त्याला आळवायचं, आठवायचं, तो सांगेल ते करायचं असं सांगणारा हा 18वा अध्याय म्हणजे मोक्ष संन्यास योग. श्री कृष्णार्पणमस्तु. हरये नमः. हरये नमः. हरये नमः.